नमस्कार. सूक्ष्मजीवशास्त्र आणि विषाणूशास्त्र आपल्याला आज या शाखांची चांगली ओळख आहे. पण विचार करा, एकेकाळी हे जग म्हणजे पूर्णपणे अज्ञात होतं. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही ते जीव आणि त्यांचं काम कल्पना करणंही कठीण होतं. तर आज आपण याच सुरुवातीच्या काळात डोकावणार आहोत. ती पायाधरणी कशी झाली, तो टप्पा कसा होता, आपल्याकडे कसा स्रोत आहे जो फर्डिनांड कोहन आणि दिमित्री इवानोस्की ह्या दोन महत्वाच्या व्यक्तींच्या कामावर छान प्रकाश टाकतो. बरोबर. म्हणजे हे शास्त्रज्ञ नसते तर आज आपण जिथे आहोत तिथे नसतो कदाचित. अगदी. तर या चर्चेतून आपला उद्देश हा आहे की या शास्त्रज्ञांनी जीवाणू आणि विषाणू ह्या संकल्पनांना कसा आकार दिला हे समजून घेणं, त्यांच्या कामामुळे एका अदृश्य जगाचं अस्तित्व कसं सिद्ध झालं आणि त्याचा आपल्या आरोग्यावर, विज्ञानावर काय परिणाम झाला हे आपण बघूया. हो, आणि त्या काळातली आव्हाने काय होती हे समजून घेणंही महत्वाचं आहे. नक्कीच. चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. हे अदृश्य जग उलगडायला सुरुवात झाली तरी कशी? सुरुवात करूया फर्डिनांड कोहन यांच्यापासून. साधारण 1828 ते 1898 हा त्यांचा काळ. त्यांना अनेकदा आधुनिक जीवाणूशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. पण गंमत म्हणजे त्यांचं मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्रातलं होतं, माहितीये का? हो हो. आणि त्यांना सुरुवातीला वाटायचं की जीवाणू म्हणजे वनस्पतीच आहेत. काय सांगताय? जीवाणू म्हणजे वनस्पती? हो, म्हणजे बघा, हे त्या काळाच्या वैज्ञानिक समजुतीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. 18व्या आणि 19व्या शतकात वर्गीकरणाचे प्रयत्न सुरू होते, पण सूक्ष्मजीवांबद्दल खरं तर फारशी माहिती नव्हती. कार्ल लिनियस यांनी वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण केलं होतं खरं, पण हे सूक्ष्मजीव कुठे बसवायचे हा मोठा प्रश्न होता. त्यांची रचना, त्यांचं कार्य याबद्दल प्रचंड अज्ञान होतं. त्यामुळे कोहन यांनी सुरुवातीला त्यांना वनस्पती मांडणं हे त्यावेळच्या मर्यादित ज्ञानाचं एक प्रकारे प्रतिबिंब होतं. अच्छा, म्हणजे आज आपल्याला जे अगदी स्पष्ट वाटतं की जीवाणू वेगळे आणि वनस्पती वेगळ्या, ते तेव्हा अजिबात नव्हतं. मग कोहन यांना हे वेगळेपण कसं जाणवलं? त्यांनी जीवाणूंना वनस्पतींपासून वेगळं कसं केलं? कोहन हे अत्यंत चिकित्सक होते आणि त्यांची निरीक्षण शक्ती जबरदस्त होती. त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली जीवाणूंचा खूप बारकाईने अभ्यास केला. ओके. त्यांना त्यांच्या रचनेत आणि पुनरुत्पादनाच्या पद्धतीत वनस्पतींपेक्षा काहीतरी वेगळेपण दिसू लागलं. मग त्यांना जाणवलं की यांचं स्वतंत्र वर्गीकरण करणं गरजेचं आहे. त्यांनीच पहिल्यांदा जीवाणूंच्या वर्गीकरणाची एक पद्धतशीर प्रणाली मांडण्याचा प्रयत्न केला. कशावर आधारित होती ती प्रणाली? मुख्यतः त्यांच्या आकार आणि रचनेवर आधारित होती. हे एक मोठं पाऊल होतं बरं का, कारण यामुळे जीवाणूंचा अभ्यास एका स्वतंत्र वैज्ञानिक शाखेच्या रूपात विकसित व्हायला खूप मदत झाली. म्हणजे त्यांनी नुसतं पाहिलं नाही तर त्याचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला. ग्रेट. आणि त्यांच्या सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक म्हणजे बॅसिलस जीवाणूंबद्दलचा. काय शोधून काढलं त्यांनी? हो, बॅसिलस नावाच्या एका प्रकारच्या जीवाणूवर अभ्यास करताना कोहन यांनी एक विलक्षण गोष्ट शोधली. त्यांना असं आढळलं की जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते, म्हणजे समजा तापमान खूप वाढतं किंवा पाण्याची कमतरता असते, तेव्हा हे जीवाणू एका वेगळ्या कठीण कवचाच्या अवस्थेत स्वतःला रूपांतरित करतात. या अवस्थेला त्यांनी एंडोस्पोर असं नाव दिलं. एंडोस्पोर हे नेमकं काय आहे? एखाद्या सुरक्षक कवचासारखं काहीतरी? अगदी तसंच. कल्पना करा की जणू काही जीवाणू स्वतःला एका अत्यंत मजबूत पेटीत बंद करून घेतोय. हे एंडोस्पोर म्हणजे जीवाणूची सुप्तावस्था असते असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. या कवचांमुळे ते प्रचंड उष्णता, कोरडेपणा, इतकंच काय, काही रसायनांनाही तोंड देऊ शकतात. आणि जेव्हा परिस्थिती पुन्हा अनुकूल होते, म्हणजे सगळं ठीकठाक होतं, तेव्हा काय होतं? तेव्हा हे एंडोस्पोर ते कवच फोडून पुन्हा सामान्य, क्रियाशील जीवाणू म्हणून बाहेर येतो. अरे बापरे, अविश्वसनीय वाटतं हे. म्हणजे जीवाणू अक्षरशः स्वतःला प्रतिकूल परिस्थितीत पॉज करू शकतात आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा प्ले. कमाल आहे. या शोधाचं महत्त्व काय होतं मग? याचे खूप दूरगामी परिणाम झाले. पहिलं म्हणजे सूक्ष्मजीवांचं जीवन किती लवचिक आणि खरं तर किती गुंतागुंतीचं असू शकते याची कल्पना आली. दुसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे निर्जंतुकीकरणाची जी प्रक्रिया असते ना, स्टॅबिलायझेशन, त्यावर याचा मोठा परिणाम झाला. आधी कसं साध्या उकळण्याने किंवा थोडं तापमान वाढवलं की जीवाणू मरतात असं मानलं जायचं. पण कोहन यांनी दाखवून दिलं की हे एंडोस्पोर्स जास्त तापमानालाही आरामात टिकू शकतात. अच्छा, म्हणजे साधं उकळून भागत नव्हतं? अगदी. त्यामुळे
वैद्यकीय उपकरणं असतील किंवा अन्नपदार्थ असतील, ते पूर्णपणे जंतुविरहित करण्यासाठी अधिक प्रभावी पद्धतींची गरज आहे हे स्पष्ट झालं. आजही हॉस्पिटलमधलं निर्जंतुकीकरण किंवा डबाबंद अन्न टिकवण्यासाठी ज्या पद्धती वापरतात, त्या एंडोस्पोर्सचा विचार करूनच केलेल्या असतात. बरोबर, त्यांचा विचार करूनच त्या तयार केल्या जातात. म्हणजे कोहन यांच्या कामामुळे फक्त जीवाणूंचं वर्गीकरणच नाही झालं, तर त्यांच्या टिकाऊ धरण्याच्या क्षमतेबद्दलही कळलं आणि त्याचे व्यावहारिक उपयोग आजही किती महत्वाचे आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने जीवाणूशास्त्राचा पाया रचला म्हणायला हवा. निश्चितच, त्यांनी केवळ निरीक्षण नाही केलं, तर प्रयोग आणि पद्धतशीर अभ्यासावर भर दिला. त्यांनी लुई पाश्चरसारख्या त्यांच्या समकालीन शास्त्रज्ञांच्या कामालाही दुजोरा दिला आणि जीवाणू हे रोगांचं कारण असू शकतात या सिद्धांताला बळ दिलं. त्यांचं काम हे सूक्ष्मजीवी विज्ञानाच्या विकासातला एक आधारस्तंभ आहे, यात शंका नाही. हे झालं जीवाणूंबद्दल. पण कोण हे जीवाणूंच्या अभ्यासाला दिशा देत असतानाच एक वेगळंच गूढ शास्त्रज्ञांना सतावत होतं, विशेषतः वनस्पतींच्या जगात. आठवतंय का, तंबाखूच्या पिकावर येणाऱ्या एका विचित्र रोगाने शास्त्रज्ञ हैराण झाले होते. याच संदर्भात दिमित्री इवानोव्स्की यांचं नाव पुढे येतं, नाही का? 1892 मध्ये रशियन शास्त्रज्ञ दिमित्री इवानोव्स्की हे तंबाखूच्या मोझाईक रोगाचा अभ्यास करत होते. हा जो टोबॅको मोझाईक डिसीज आहे, त्यात काय व्हायचं? त्यात झाडांची पानं पिवळी पडायची, त्यावर चट्टे यायचे आणि झाड एकदम कमजोर व्हायचं. आता त्या काळातला समज काय, की बहुतेक रोग जीवाणूंमुळे होतात. त्यामुळे इवानोव्स्कीनीही हा रोग कोणत्या तरी जीवाणूंमुळे होत असावा असाच अंदाज बांधला होता सुरुवातीला. स्वाभाविक आहे म्हणा त्यावेळेनुसार. मग त्यांनी काय प्रयोग केला? त्यांनी त्या रोगट तंबाखूच्या झाडांची पानं घेतली, ती वाटली आणि त्याचा रस काढला. मग त्यांनी हा रस एका विशेष प्रकारच्या फिल्टरमधून गाळला. त्यांच्या प्रयोगशाळेत ते विकसित झाले होते आणि त्यांची छिद्र इतकी सूक्ष्म होती की त्यातून जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आरपार जाऊ शकत नव्हते. ओके, म्हणजे जीवाणू अडकून पडणार. हो. इवानोव्स्की यांनाही तेच वाटलं होतं की फिल्टर जीवाणूंना अडकवेल आणि गाळलेला रस हा आता निर्जंतुक असेल. पण तसं झालं नाही. बरोबर, इथेच काहीतरी अनपेक्षित घडलं. अगदी, नेमकं इथेच अनपेक्षित घडलं. जेव्हा इवानोव्स्की यांनी हा जीवाणूमुक्त रस, म्हणजे त्यांच्या समजुतीनुसार जीवाणूमुक्त, निरोगी तंबाखूच्या झाडांना लावला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काय झालं? ती निरोगी झाडं सुद्धा त्याच मोझाईक रोगाने बाधित झाली. म्हणजे फिल्टरमधून गाळून सुद्धा रसातला तो संसर्गजन्य घटक गेलाच नव्हता. अरे देवा. म्हणजे फिल्टर असून नसल्यासारखंच झालं की. याचा अर्थ काय लावला मग त्यांनी? इथेच खरी गंमत आहे. इवानोव्स्की यांनी निष्कर्ष काढला की हा रोग एकतर जीवाणूंनी तयार केलेल्या कोणत्या तरी विषारी पदार्थामुळे, म्हणजे टॉक्सिनमुळे होत असावा, जो फिल्टरमधून जाऊ शकतो, किंवा मग हा संसर्गजन्य घटक जीवाणूंपेक्षाही खूपच लहान असावा. त्यांनी स्वतः विषाणू म्हणजे व्हायरस ही संकल्पना मांडली नाही, पण त्यांच्या प्रयोगाने एका नव्या शक्यतेकडे मात्र बोट दाखवलं की जीवाणूंपेक्षाही सूक्ष्म असं काहीतरी आहे जे रोग पसरवू शकतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे त्यांनी स्वतः विषाणू शोधले नाहीत, पण त्यांच्या प्रयोगाने नकळतपणे त्यासाठी दार उघडलं. मग व्हायरस हे नाव कसं आलं? कोणी दिलं? यानंतर काही वर्षांनी 1898 मध्ये एक डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते, मार्टिनस बेजरिंक. त्यांनी इवानोव्स्की यांचा प्रयोग पुन्हा करून पाहिला आणि त्याचे निष्कर्ष पुन्हा तपासले. अच्छा. बेजरिंक यांनी हा निष्कर्ष काढला की हा संसर्गजन्य घटक निव्वळ विषारी पदार्थ नाहीये, तर तो स्वतःच पुनरुत्पादित होतोय. म्हणजे तो सजीव आहे, पण जीवाणू नाही. त्यांनी या अदृश्य फिल्टरमधून जाणाऱ्या आणि स्वतःची संख्या वाढवणाऱ्या घटकाला कंटेजियम वायवम फ्लुडम असं म्हटलं, म्हणजे संसर्गजन्य सजीव द्रव. काय क्लिष्ट नाव आहे. हो, आणि नंतर त्यांनी त्यासाठी व्हायरस हा शब्द वापरला. लॅटिनमध्ये व्हायरसचा अर्थ विष असा होतो. वा. म्हणजे इव्हानोव्स्की यांच्या त्या अनपेक्षित निरीक्षणातून आणि मग बेजरिंग त्यांच्या पुढच्या कामातून विषाणूशास्त्राची, व्हायरॉलॉजीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली म्हणायची. किती महत्वाचा टप्पा होता हा विज्ञानातला. नक्कीच, कारण तोपर्यंत रोगांचं मूळ कारण म्हणून फक्त जीवाणूंकडेच पाहिलं जात होतं. या शोधामुळं हे स्पष्ट झालं की संसर्गजन्य जगामध्ये अजून विविधता आहे आणि जीवाणूंपेक्षा वेगळे अतिसूक्ष्म घटकही रोग निर्माण करू शकतात. याने वैद्यकीय आणि जीवविज्ञानातील संशोधनाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. बरोबर. म्हणजे जे दिसत नाही तेही किती शक्तिशाली असू शकतं याची जाणीव झाली. अगदी. आपण ज्या घटकांना पाहू शकत नाही
तेही आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम करू शकतात याची जाणीव झाली. तर आता आपण या दोन शोधांकडे एकत्रितपणे पाहूया. एकीकडे कोहेन जीवाणूंचं वर्गीकरण आणि त्यांची वैशिष्ट्य समजावून सांगत होते. दुसरीकडे इवानॉव्स्की आणि बेजेरेंक एका पूर्णपणे नवीन प्रकारच्या संसर्गजन्य घटकाचा शोध लावत होते. या दोन्ही कामांमध्ये काही समान धागा दिसतो का आपल्याला? नक्कीच दिसतो. दोन्ही शोधांमध्ये निरीक्षण आणि प्रयोग यांचं महत्त्व अधोरेखित होतं. कोहन यांनी सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने निरीक्षण केलं, तर इवानॉव्स्की यांनी उपलब्ध तंत्रज्ञान म्हणजे ते फिल्टर वापरून प्रयोग केले आणि अनपेक्षित निष्कर्षांपर्यंत पोचले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही शास्त्रज्ञ त्यावेळच्या प्रचलित समजुतींना आव्हान देत होते. कोहेन यांनी जीवाणूंना वनस्पती मांडण्याच्या कल्पनेला आव्हान दिलं. बरोबर. तर इवानॉव्स्की यांच्या प्रयोगाने सगळे रोग जीवाणूंमुळेच होतात या कल्पनेला छेद दिला. आणि हेही दिसतंय की कसं एका क्षेत्रातलं ज्ञान दुसऱ्या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतं. म्हणजे कोहन यांनी जीवाणूंचं स्वरूप स्पष्ट केल्यामुळे इवानॉव्स्की यांच्या प्रयोगात जे काही फिल्टरमधनं गेलं ते जीवाणू नाहीये हे ओळखणं कदाचित सोपं झालं असावं, नाही का? बरोबर. विज्ञानाची प्रगती ही अशीच हळूहळू होत असते. आधीच्या ज्ञानावर आणि प्रयोगांवरती आधारित असते. एका शास्त्रज्ञाने विचारलेला प्रश्न किंवा केलेला प्रयोग दुसऱ्या शास्त्रज्ञाला नवी दिशा देतो. खरंय. कोहन आणि इवानॉव्स्की बेझेरिंक यांच्या कामामुळे सूक्ष्म जगाबद्दलची आपली समज खूप वाढली, ज्याचा थेट परिणाम पुढे रोगनिदान, उपचार आणि प्रतिबंधावर झाला. अँटीबायोटिक्सचा शोध असेल किंवा लसींचा विकास, या सगळ्यामागे या सुरुवातीच्या कामाचा पाया आहे. हे खरंच अद्भुत आहे की कसं निरीक्षण, प्रयोग आणि कधीकधी अगदी अनपेक्षित घटनांमधून विज्ञानात केवढे मोठे शोध लागतात. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण फर्डिनांड अँड कोहेन यांनी आधुनिक जीवाणूशास्त्राचा पाया कसा घातला, विशेषतः बॅसिलस जीवाणू आणि त्यांच्या एंडोस्पोर अवस्थेचा अभ्यास करून हे बघितलं. आणि मग आपण पाहिलं की दिमित्री इवानॉव्स्की यांच्या फिल्टर प्रयोगाने अनपेक्षितपणे विषाणू या संकल्पनेचा मार्ग कसा मोकळा केला, ज्याला नंतर बेजरिंक यांनी अधिक स्पष्टता दिली. हो, हे दोन्ही शोध म्हणजे सूक्ष्मजीव आणि विषाणू यांच्या अभ्यासातले मैलाचे दगड आहेत असं म्हणायला पाहिजे. त्यांनी केवळ तत्कालीन ज्ञान वाढवलं नाही, तर भविष्यातल्या अगणित संशोधनासाठी आणि नवनवीन प्रश्नांसाठी दरवाजे उघडले. अगदी. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की आपल्या सभोवतालचं अदृश्य जग किती गुंतागुंतीचं आणि शक्तिशाली आहे. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. आपण जेव्हा कोहन आणि इवानॉव्स्की यांच्या काळाचा विचार करतो तेव्हा त्यांच्यासमोरील आव्हानं प्रचंड होती, नाही का? नक्कीच. आज आपल्याकडे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत जे विषाणूंनाही स्पष्टपणे दाखवतात. आपल्याकडे DNA आणि RNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे आपण सूक्ष्मजीवांची आणि विषाणूंची सगळी अनुवंशिक माहिती मिळवू शकतो. कोहन आणि इवानॉव्स्की यांच्याकडे यापैकी काहीच नव्हतं. कल्पनाही करू शकत नाही आपण. त्यांची उपकरणं साधी होती, त्यांची तंत्र मर्यादित होती. तरीही त्यांनी केवळ त्यांची निरीक्षण शक्ती, तार्किक विचार आणि प्रयोगांच्या आधारावर एवढे मोठे शोध लावले. आता विचार करा, आजच्या शास्त्रज्ञांसमोर नवीन अज्ञात रोगजंतू ओळखण्याची आणि त्यांना समजून घेण्याची आव्हानं आहेत, जसं आपण अगदी अलीकडे कोविड-19च्या काळात अनुभवलं. खरंय. मग त्या काळातील आव्हानं आणि आजची आव्हानं यांची तुलना कशी करता येईल? कोहन आणि इवानॉव्स्की यांच्याकडे आजच्या कोणत्या साधनांची किंवा ज्ञानाची कमतरता होती आणि तरीही ते यशस्वी कसे झाले? त्यांच्या यशाचं गमक केवळ उपकरणांमध्ये होतं की त्यांच्या त्या वैज्ञानिक दृष्टिकोनात आणि चिकाटीत होतं? यावर विचार करणं नक्कीच आपल्याला या शास्त्रज्ञांच्या कामाचं मूल अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करेल.